बाबा काहीतरी गैरसमज झालाय। शिव तसा नाहीये। नाव घेऊ नको तसं। अरे त्या विकीला शिवने मारलंय चांगलंच। इथे खोक पडलीये, आजीने हळद लावली आता। अरे बापरे। गौरी अगो हैसर ये जरा। आले। अरे विकी बरा आहेस ना तू? किती लागलाय अरे तुला? काय राहू द्या बाबा 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 अरे बाबा खरंच बाबा उठ उठ उभं राहा. बाबा तुम्ही जो विश्वास दाखवला ना माझ्यावर, मी तुमचे हे उपकार मी आयुष्यभर लक्षात ठेवेन खरंच। अरे विश्वास न ठेवण्याचा प्रश्नच येत नाही। आमचा होणारा जावईस तू, शेजार राहतो समजा, आपला सहवास आहे, ओळखतो आम्ही तुला। बाबा ओळख असणं, नातं असणं आणि विश्वास असणं या 3 वेगवेगळ्या गोष्टी आहेत बाबा। आज ना आपल्यात एक नवीन नातं निर्माण झालं, ते म्हणजे विश्वासाचं। बाबा तुम्हाला खरं सांगतो, आजच्या या प्रसंगात माझे बाबा सुद्धा माझ्याशी इतक्या आपुलकीनं, इतक्या विश्वासानं वागले नसते जितक्या विश्वासानं तुम्हीच काय आई आजी तुम्ही सगळेच माझ्याशी इतक्या आपुलकीनं वागलात बाबा खरंच। हो आजीनं ज्या मायेने माझ्या या जखमेवर हळद लावली ना, त्या मायेसाठी अशा 1000 जखमा झेलेन मी बाबा खरंच। पण बाबा खरं सांगतो, मी त्या शिवला काय? शिवला काय? हे बघ गौरी, मी आणि बाबा काय ते बघून घेऊ, तू नको काळजी करूस। हा विकी मला बाबांनी सगळं सांगितलंय। तुझा काहीतरी गैरसमज झालाय। गौरी मी आणि विकी बोलतोय ना। हे बघ विकी, तू तुझ्या आई वडिलांना लवकरात लवकर बोलवून घे हा। म्हणजे अगदी उद्याच बोलवलंस तरी चालेल, म्हणजे अजून फार उशीर करण्यात काही अर्थ नाही। काय हो? हो आई, मलाही असंच वाटतं। मी आई बाबांना फोन करतो आणि त्यांना निघायला सांगतो। हो आणि बाबा त्या शिवच्या तोंडावर त्याचा ऍडव्हान्स फेकून मारतो आणि रविवारच्या आत त्याला घर खाली करायला लावतोच। गौरी अरे उठ उठ, चांगलाच मुलगा आहेस तू। येतो, ये गुड नाईट। हा हाँ माँ ठीक है। नहीं अभी खाना नहीं खाया, खा लेंगे थोड़ी देर। जी अम्मा खा लेंगे थोड़ी देर में। डबा घे, जी वाढायला घे चल। शिव आजा, कोणी सांगितलं तुला त्याला बोलवायला? हा ज्या ताटात आपण जेवतो ना त्याच ताटात फुंकलाय तो। त्याला राहू दे उपाशी, तू वाढ। चुगलखोर लोकांचं कसं असतं पाहिलंच ना। आता दातखिळ बसली है, मुंह से आवाज नहीं निकल रही है। चुल्लू भर पानी लाके दूं क्या डूब मरने के लिए? जिसे डूब के मरना है ना, तो आज बच भी गया तो कल मरने ही वाला है। नहीं एवढं सगळं होऊन सुद्धा फुशार की बघ त्याची। दाद देनी पड़ेगी तुम्हारी हिम्मत की। हाँ तो हिम्मत हारने वालों में से नहीं है हम। हमारी चुप्पी को हमारी कमजोरी मत समझना।